नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? तुकार कमी आहेत माझ्या चॅनलवर सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन होता. त्यानिमित्त पुस्तक प्रदर्शन होतं दादरला शिवाजी पार्क मैदानामध्ये. तर मी तिथे गेले होते. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो हा 27 फेब्रुवारी. त्यानिमित्तानं मग मी या पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. इतकं मोठं पुस्तक प्रदर्शन आहे, मी बघूनच अगदी भारावून गेले आणि मला खूप आवडलं तिथे. हे पुस्तक प्रदर्शन 27 फेब्रुवारीपासून 2 मार्चपर्यंत आहे आणि 2 मार्च हा शेवटचा दिवस आहे. तर तुम्ही जर आसपास राहत असाल दादरच्या किंवा दादरमध्ये राहत असाल किंवा तुम्ही पुस्तकप्रेमी असाल तर नक्की या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्या. इथे मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषातली पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्हाला हवी त्या लँग्वेजमध्ये तुम्ही विचारू शकता कुठलं पुस्तक हवं आहे ते. फक्त तुम्हाला जे पुस्तक हवं आहे त्याचं तुम्हाला प्रकाशन माहीत असलं पाहिजे, म्हणजे पब्लिशर माहीत असलं पाहिजे. कारण पब्लिशिंग कंपनी जी असते त्यानुसार ह्यांचे स्टॉल लागलेले आहेत. म्हणजे एखादं समजा रोहन प्रकाशन समजा घेतलं तर रोहन प्रकाशनमार्फत जी पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झालेली आहेत, एक रोहन प्रकाशनचा एक स्टॉल असेल, राजहंस प्रकाशन असेल, त्यांची जी पुस्तकं प्रकाशित झाली असेल तो एक स्टॉल, असे वेगवेगळे प्रकाशनाचे स्टॉल लागलेले आहेत. त्यानुसार हे पुस्तक प्रदर्शन आहे. सर्व प्रकारची याच्यात पुस्तकं मिळून जातील. म्हणजे आध्यात्मिक तुम्हाला बघायची असतील तर त्या बाबतीतली पुस्तकं आहेत, खेळाबद्दलची पुस्तकं आहेत, योगासनाची पुस्तकं आहेत, पाककला, विणकाम आणि सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या मोठ्या व्यक्तींच्या बद्दलची पण पुस्तकं आहेत, त्यांची माहिती सांगणाऱ्या. शिवाय तुम्हाला ऐतिहासिक गोष्टी वाचण्याची आवड असेल तर त्याही गोष्टी, कादंबऱ्या, त्यांची पण भरपूर पुस्तकं आहेत इथे. कथा, कादंबऱ्या तुम्हाला वेगवेगळ्या आवडत असतील वाचायला तर त्याही आहेत. हॉररच्या पण आहेत, भयकथा म्हणून. चालू घडामोडींवर सुद्धाची पुस्तकं इथं मिळतील तुम्हाला. तुम्हाला फक्त प्रकाशन माहीत असेल तर खूप सोपं होऊन जाईल तुम्हाला ही खूप शोधायला सुद्धा. किंवा रँडमली आपण नुसतं बघत गेलो तरीसुद्धा कुठलं पुस्तक छान वाटलं तरी आपण घेऊ शकतोच आहे. तुम्हाला एखादं जुनं कुठलं पुस्तक आठवत असेल पण त्याचं प्रकाशन आठवत नसेल, तुम्ही ऑनलाईन ते सर्च करून इथं मग पटकन घेऊ शकता. इथे आरोग्यविषयकसुद्धा तुम्हाला भरपूर पुस्तकं बघायला मिळतील. लहान मुलांच्या पण छोट्या छोट्या गोष्टी, खेळांची पुस्तकंसुद्धा घ्यायला मिळतील. ही कविता होती आम्हाला बालभारतीच्या पुस्तकात. कितवीत होती मला ते काही आठवत नाही, पण छान होती कविता, म्हणजे अजूनही छानच आहे. तुम्हाला पण होती का? नक्की कमेंट करून सांगा, आठवते का? पुस्तक प्रदर्शन होतं पण मला हे बघून आश्चर्य वाटलं. तर रावण पब्लिशिंग हाऊसनी पुस्तकांसोबतच त्यांचे वेगवेगळे हे प्रोडक्टसुद्धा त्यांनी इथे लावलेले आहेत प्रदर्शनात. मग आहेत, टी शर्ट्स आहेत, लहान मुलांचे पण आहेत, मोठ्यांचे पण आहेत. फ्रीज मॅग्नेटसुद्धा आहेत इथे. मग आहेत, फ्रेम आहे, शिवाजी महाराजांचे चित्र असलेले शिवमुद्रासुद्धा आहे. मेन म्हणजे यांचं लोगोसुद्धा मस्त आहे. रावणाचं शिंग वगैरे असं दाखवलं आहे, मिशा पण दाखवलेल्या आहेत. लोगोच जरा अट्रॅक्ट करून घेतो. बाकी इथे वेगवेगळे कोट्स असलेले टी शर्ट्स आहेत. शिवाय फ्रेमसुद्धा केलेले आहेत. फेमस असं काव्य म्हणता येईल कुसुमाग्रजांचं, प्रेम म्हणजे काय असतं. ही पण एक बालभारतीच्या पुस्तकात आम्हाला ही कविता होती. ते पण कुठल्या इयत्तेत मला आठवत नाही आहे, पण खूप छान वाटायची तेव्हा वाचताना सुद्धा. आणि खरंच त्या कवितेत जसं सांगितलं आहे की प्रेम कसं करावं आणि काय असतं तसंच असायला पाहिजे. इथे मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे द हिडन हिंदू, छावा, आत्ताच छावा हे मूवी रिलीज झाली. तर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही हे सुद्धा वाचू शकता. मी शिवाजी सावंत यांची छावा वाचायला घेतली होती, पण संभाजी महाराजांच्या बाबतीत असं झालं आहे, म्हणजे मला पुढचे शब्द वाचायलाच होईना म्हणून माझी ती कादंबरी अर्धवट राहिली. भरपूर 400-500 पानांची ती कादंबरी आहे. तुम्हाला जर वाचण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की घ्या आणि या पुस्तक प्रदर्शनात तर तुम्हाला इझिली मिळून जाईल. वाचनप्रेमींनो,
पुस्तक प्रदर्शनाला नक्की भेट द्या. मला असं काही कुठलंही प्रदर्शन वगैरे असेल, मग ते पुस्तकांचं असो, फुलांचं असो, फळांचं असो, काहीही असो. अगदी आम्ही कॅलिग्राफीच्या प्रदर्शनाला पण गेलो होतो. शिवाय कलाकुसरीचं काही असतं वगैरे, त्याच्या पण प्रदर्शनाला आम्ही भरपूर वेळा असं गेलेलो आहेत. मला हे असं जर काही असेल तर खूप आवडतं. खूप छान छान काहीतरी वेगवेगळं बघायला मिळतं. आणि तुम्हाला घ्यायचं नसलं तरी चालेल, पण एक विंडो शॉपिंग टाईप तुम्ही करू शकता. नेहमी मोबाईलवरच करायला पाहिजे किंवा रस्त्यावरून जातानाच करायला पाहिजे असं नाही आहे. तर मॉरल ऑफ द एपिसोड आजचा असा आहे की तुम्ही पुस्तकं वाचा. पुस्तकं वाचल्याने काही साईड इफेक्ट्स नाही होत, जे मोबाईल टी व्हीमुळे होऊ शकतात. टॅब आणि कम्प्युटरसुद्धा जास्त वाचत राहा. आणि मराठीत म्हण आहेच, तर वाचाल तर वाचाल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.